नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एका बाउलमध्ये जाडसर असा रवा घेतलाय, तो चाळून निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे। तर हा रवा साठवणुकीमध्ये कसा ठेवायचा याच्या मी काही खास टिप्स देणार आहे तुम्हाला। बऱ्याचदा काय होतं, किराणा मालासोबत आपण रवा आणतो, तो जर नाश्त्यात नाही वापरला तर तो तसाच राहून जातो आणि त्याच्यामध्ये कालांतराने रव्यामध्ये आळ्या जाळ्या किंवा किडे तयार व्हायला लागतात, बुरशी पकडायला लागते। तर असं न करता किराणा मालासोबत आणलेला रवा हा पटकन आपण स्वच्छ करून घ्यायचा आणि तो भाजून घ्यायचा आहे। तर तो कशा पद्धतीने भाजायचा याच्या काही मी टिप्स देणार आहे। आणलेला रवा जास्त वेळ न ठेवता किंवा जास्त कालावधी न लावता तो आणलेला रवा आपल्याला तेल किंवा तूप न टाकता भाजून घ्यायचा आहे। तर तो कोरडा असा भाजून घ्यायचा आहे। इथे मी गॅस चालू करून एक पॅन ठेवून घेतलेला आहे। गरम झालेल्या पॅनमध्ये हा रवा टाकून घ्यायचा, गॅस स्लो हीटवरच ठेवायचा आणि हा टाकलेला रवा साधारणतः 6 ते 7 मिनिटं सतत हलवत राहायचं आणि तो भाजून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत। हा टाकलेला रवा आता हलवून 6 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत सतत हलवत राहायचं, करपू द्यायचा नाही रवा अजिबात। रवा भाजून ठेवला का आयत्या वेळेस पटकन नाश्त्यासाठी बनवायला घेऊ शकता। आता 6 ते 7 मिनिटं रवा भाजून झालेला आहे, सोनेरी कलर येईपर्यंत भाजलेला आहे, पूर्णपणे भाजून तो मोकळासा असा भाजलेला आहे। रवा भाजल्यानंतर थोडासा रव्याला चकाकी येते। हा भाजलेला रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर हा भाजलेला रवा पूर्णपणे थंड करायला ठेवायचा आहे। हा रवा थंड करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये हा भाजलेला रवा ओतून घ्यायचा आणि साधारणतः अर्धा ते पाऊण तास हा भाजलेला रवा थंड करून घ्यायचा। इथे आपला रवा थंड करून झालेला आहे। आता एका भरणीमध्ये भरून घेऊया, एअरटाईट असलेल्या भरणीत भरून घ्यायचा। तर इथे मी एक रिकामी भरणी घेतलेली आहे, याच्यामध्ये आता भरून घेऊया। तर हा भाजून घेतलेला रवा पूर्णपणे आपला रवा भरून झालेला आहे। झाकण लावून घेऊया। तर रवा भाजण्याच्या ह्या टिप्स माझ्या तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा। इथे आपला भाजलेला रवा एका भरणीमध्ये भरून झालेला आहे। अगदी हा 5 ते 6 महिने आरामशीर राहू शकतो। तर ही रवा भाजण्याची टिप्स माझ्या कशा वाटल्या तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।